मला माहितच नव्हतं, मी आधी बंद केला ते. आता चालले मी स्वयंपाक बनवायला. मस्त साफ करून ठेवल्यात. माशाचं कालवण झालंय आता. आज चला ना कारले फाट्यावरती मग जाऊन आलोय. पिंकीच्या माहेराला गेलतो. पिंकीचं माहेर आहे तिकडं. सगळे फॅमिली गेलतो आम्ही. हे बघा पूर्ण गाडीमध्ये इतके जण. तिकडं अक्षय, छाया, अनुष्का तिकडं मागे बसले ते सगळे जण. आता चाललोय ना आम्ही घरी चाललोय. घरी जाऊन आहे ना तुम्हाला दाखवते तिकडे सुद्धा. इकडं तर ज्वारीचा पाऊस पडलाय, पण घरी आपल्या साईडला जाऊन बघू किती पाऊस पडलाय तिकडं. आणि नेमकं आपल्या घरामध्ये जिथं सोपे ठेवलेत ना तिथं ज्यानं पाणी गळत आहे. वरती ना पत्रा फुटलाय कसा. वरती ना डिश बसवली, तर डिशची ना वायर येते खाली केबल, तर त्याच्यातून आहे ना डायरेक्ट असा सोप्यावरती आहे ना पाणी पडू शकते. तर पडतंय सुद्धा काय वेळेस. तर आता जर त्या साईडला आपल्या घरी पाऊस झाला असेल ना जोराचा, मग तिकडं एखाद्या वेळेस सोपे पूर्ण भिजून गेले असणार आहे. आणि घरी आहे ना कोण ध्यान ठेवायला नाही. बाबा तर आहे, पण ते जास्त करून आहे ना मागच्याच बाजूला थांब. आम्ही गेलतो माशाला या साईडला आईच्या तिकडं. तर लय मजा आली मासे पकडायला आम्हाला. आणि पाऊस सुद्धा लय आलता ना, तर पावसात लय भिजलो आम्ही मासे पकडून. मध्ये ना मोबाईल बंदच दिलता, तर मी बऱ्याचशा वेळे ना बोललो, पण बघितलं तर मोबाईल बंद होता. पिंकी असायला लागली तिकडे. मला माहितच नव्हतं, मी आधी बंद केला ते मोबाईल. आणि त्याच्यानंतर तर आता निघालोय, पण या साईडला थोडा कमी पाऊस झाला असं वाटतंय. आणि तिकडं होतो ना तर तिकडं जोराचा पाऊस झाला. डायरेक्ट पूर निघालाय, पण या साईडला येतोय तर पाऊस जास्त काही झालेला दिसत नाही. बारीक बारीक पडलाय फक्त. आणि आपल्या साईडला तर पाऊस नसणार आहे असं वाटतं. इकडंच पाऊस झाला नाही. मग आता ना इतक्यात आम्ही कामशेतला आहे. कामशेतला गेल्याच्या नंतर मग काने फाट्याला जाऊ. काने फाट्यावरून वडगाव, परत मग आलं तळेगाव. ह्या साईडने आणि इंद्रायणी नदी सुरू होती बघा. त्या कोपऱ्यामध्ये मोठा असा डॅम आहे, वळवतीचा डॅम आहे तिकडं. आणि ही अशी जाते तिकडं खाली. इंद्रायणी नदी कामशेतचा डोंगर आहे यो. वरती आता चढून आलोय. आता नाही येऊन पोचलोय घरी आलो इतक्यातच. आणि मागच्या वेळेस ना बाहेरची बाजू काय तुम्हाला दाखवायला जमली नव्हती, पण आता दाखवतोय सगळं काय बाहेरच्या बाजूचं. इथं गाडी लावतोय आम्ही एवढ्या जाग्यामध्ये. अक्षय सायकल काढून घेतो आता. आणि तुम्हाला आंबे दाखवतोय. आंबे बघा किती लागलेत झाडाला. समंता पण झोपलेली, उठले ते आता. आता ना तुम्हाला मागची बाजू दाखवतोय. हे असं मागच्या बाजूला पसार पाडलाय. कारण तर पसारा कसं झालंय, इथं ना पडगी होती ती मोडली आम्ही. कारण तर आपल्या मोठ्या गाडीसाठी ना इथं जागा केलेला. अजून बरंच आहे ना सामान उचलायचं बाकी आहे. तर पिंकी आणि शालू आहे ना आता इतक्यातच कपडे देऊन आलेत. हे कपडे देऊन आले ना पिंके. तिकडं वाळत केलेत. आता संध्याकाळच्या ना 7 वाजून चालले. सकाळी आम्ही 8 वाजता गेलतो इथनं. तर कपडे तशीच होती पडून. दोघी जणी गेलो आणि कपडे धुवून आलो. शालू आणि मी गेलते धुवायला कपडे. तर त्या साईडला सुकत घातल्यात. आणि भांडी सुद्धा तशीच होती, तर भांडी धुतली आईने. लगेच जे ना दुसरे कपडे होते ते आता आहे ना आई घड्या घालून ठेवते. प्रत्येकाचे ना कपडे वेगवेगळ्या साईडला ठेवलेत. आता हे कोणाचे आहेत ते सांगते तुम्हाला. हे कोणाचे आहेत? छायाचे ना. आणि ते दोघींचे हे कपडे, ते छायाचे आणि ते अनुष्काचे. आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे अजून निघतील वेगवेगळे. आणि त्याच्यामध्ये आमचे सुद्धा असतील, अक्षयचे असतील. आज कपडे नव्हते धुतले, आताशी धुतले ना. आता ते उद्या वाळतील. हा, आज लवकर गेलो होता. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतोय दुसरी सुद्धा बरीचशी कामं असतात. ह्या साईडला ना रोहिदास व्हिडिओ बनवतो. आता व्हिडिओ बनवायला सुद्धा ना बरीचशी मेहनत लागते. इकडं व्हिडिओ बनवून घेतोय मोठ्या चॅनलसाठी. वसंत वाघमारे ह्या चॅनलवरती ना ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सगळे मासे पकडायचे ते. आणि इतका गरम होत आहे तर रोहिदासने हवा पण इथं
म्हणजे पंखा लावलाय तर हवा द्यायला येते तिकडं. आणि ह्या साईडला मग टी व्ही लावली तर पोरं वागतात तिकडं. इथं अनुष्का, या साईडला छाया आणि इकडं समंता. आणि लावलं आता टी व्ही तिकडं. रोहिदास व्हिडिओ नाही बनवत, एडिटिंग व्हिडिओ तर हेच बनवत्या. रोहिदास आहे ना एडिटिंग करतोय. मागाशी मी विसरूनच आहे ना व्हिडिओ बनवतोय. तस काय नाही त्याच्यामध्ये ना काय फरक नाही पडत. एडिटिंग करतोय व्हिडिओ आहे ना तो चांगला बनवतोय. ते आपण जे बनवून येतोय ते मग रोहिदास असा नीट बनवतोय. तर परत असा जोडतोय एकमेकीला. त्याला सुद्धा ना बराच उशीर लागतोय. 1-1.5 तास त्याच्यामध्ये जातोय. ते सांगायला बोलावलेलं परत. इकडे शालू आहे. तर या साईडला बाहेरच्या बाजूला आलो आहे आम्ही. आणि इकडं हे बघा गाडी आहे. तर आता गाडी झाकून घ्यायची. अंधार पडले, गाडी झाकून घ्यायची आता. पिंकी आणि शालू गेल्या तिकडे गाडीवरती. झाकण टाकू मग राजवर चांगली शेप राहते. तर हा असा नंबर आहे. तर कोण रस्त्यात भेटलं तर मग ओळखन तरी. झाकतात आता दोघी जणी. आणि गरम होत आहे घरामध्ये तर बरेचसे लोक रस्त्यावरती थांबल्यात. कारण तर बाहेरच्या बाजूला चांगला असा हवा तरी लागतोय, वारा तरी लागतोय. म्हणजे आतमध्ये लय गरम होत आहे तरी सुद्धा ना फॅन चालूच आहेत. ते बघा आता झाकून घ्या त्या दोघे जणी. या साईडला राहिले बघा. हे असं खाली वाढायचं थोडं. हे झाले पूर्ण. आणि समोरच बघा इथं दुकान पण आहे. तर जो काय बाजार लागते तो इथं मग लगेचच घ्यायला जाता येते. बाजूला आहे ना जांभळीचं झाड आहे. आणि लगेचच इकडं आमचं आंब्याचं झाड आहे. आणि त्याला बरेचसे आंबे सुद्धा लागलेत. त्याला सुद्धा ना जांभळं तर लागलेत पण पिकले ना अजून झाले नाही. गाडी झाली आता झाकून. हे बघा या साईडला झाकून ठेवली. आता चालले मी स्वयंपाक बनवायला या साईडला घरात. मासे आणल्यात आज आम्ही, ते दाखवते तुम्हाला. छायाने साफ करून ठेवल्यात. आम्ही कपडे धुवायला गेलतो शालू आणि मी. हे बघा मस्त साफ करून ठेवल्यात छायाने. आता त्याचं कालवण बनवते आणि भात. त्याच्यानंतर चपाती. 3 वस्तू बनवायची आहे. तर चला दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला. माशाचं कालवण झालंय आता. हे बघा किती भारी झालंय. सगळे मासे सफेद आहे. सफेद मासे त्याचं कालवण बनवलंय. आणि लाईट पण गेलती, ते आले आताच. या साईडला अक्षय खेळतोय कॅरम. आता ना जेवण सुद्धा झालं इतक्यातच. आणि सगळेजण झोपल्यात. मीच राहिलो बाकी जेवायला. जेवलोय आता झोपायचंय. आता ना रात्रीचे 10:30 वाजल्यात. माशाचं कारण होतं तुम्ही तर बघितलंच. आणि दुसरं सुद्धा होतं डाळीचं. तर जेवण झालं आता. तर इथून पुढे ना जास्त काही दाखवत नाही. आता झोपायचं आता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन चॅनलला. ह्याच